सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई मगाचपासून मी दरवाजा ठोकतोय, मॅडम दरवाजा उघडत नाहीयेत. मग फोन लावा ना, नंबर आहे ना. मगाचपासून 50 फोन लावले, रिंग वाजते पण फोन उचलत नाहीयेत. बहुतेक झोपले असतील. हो दिवसा ढवळ्या एवढं कोण गाढ झोपतं का हो मला सांगा. मला काहीतरी गडबड वाटते. गायत्रीजी तुम्ही एक काम करा, त्या खिडक्या चेक करा, तोपर्यंत मी मागचं दार उघडे का बघतो. हो ताबडतोब लवकर. आता काय, कुंडली तर आपल्या हातात आहे. आता त्याची फोटो कॉपी करायची, मग त्यानंतर सगळं काही. ओ माय गॉड, काय झालं? अहो ती कुंडली सोफ्याच्या खाली राहिली. काय? अगं काय हे, किती मेहनतीने जीवावर उदार होऊन मिळवली होती मी ती, आणि तू चक्क ती सोफ्याखाली विसरलीस. छे, काही नाही, आता आधी जाऊन ती कुंडली घेऊन ये. हे बघ, तुझ्या जावेच्या हाती जर ती लागली तर काय करशील? काकू प्लीज, सारखं त्या अभिलाषा वहिनीचं नाव काढलंच पाहिजे का? त्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही. अगं हो देशपांडे मॅडम. सुंदरे काका, हा? तुम्ही इथेच थांबा, मी 2 मिनिटात जाऊन आले, कुणाला तरी बोलवून आणते. तुम्ही इथेच राहा, कुठे जाऊ नका, कारण मध्येच त्यांनी दरवाजा उघडला किंवा आवाज दिला तर तुम्ही काय ते बघा. हा, इथेच थांबा, जाऊ नका कुठे. इथेच मॅडम. हाय गो, सापडतीये की नाही? नाही नो, कधीपासून शोधण्याचा प्रयत्न करते ना मी. अगं पण इथेच तर टाकली होती ना. हो इथेच टाकली होती, सोफ्याच्या खाली. इतकी आत गेली असेल असं वाटत नाही, पण दिसत नाहीये. मला सांग, आपण गौरवला सांगूया का? नको, गौरव वगैरे नको, मीच शोधते. कसं गप्पड? वहिनी काय झालं, काही शोधताय का तुम्ही? नाही, ते आपलं, हा ते कानातलं पडलंय ना, शोधते ते. अच्छा, कानातलं. मग मी मदत करू का तुम्हाला? नाही नाही नाही, नको नको, मी शोधते ना, तू जा. हा, अहो मी शोधतो ना, पुढे इथे होतं का? अरे नको, मी शोधते म्हटलं ना, तू पाहतो. त्यात काय एवढं, थांबा एक मिनिट. अरे पण नको म्हटलं ना तुला, नको, मी शोधते. वहिनी, हा कानातलं आहे ना तुमच्या कानात? हा, ते दुसरं कानातलं हरवलंय माझं. ऋषी, ऋषी काय ग, काय झालं? लवकर चल, आउट हाऊस मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. अरे गायत्रीची दरवाजा उघडत नाहीये, फोन केला तर फोन उचलत नाहीये. मला खूप भीती वाटते रे ऋषी, चल ना लवकर, बघ ना काय झालं ते. चल 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 लवकर. ह्यांचं परत एकदा चालू झालं गायत्री पुराण. रोज नवीन नवीन कारण असतात. तिचं जाऊ दे ना, आपण आधी पत्रिका शोधूया. चल. हो खरं. चल, हे सरकवून बघूया. चल बघ, बघ दिसतीये का? काही आवाज दिला त्यांनी? केव्हापासून काय उत्तरच देत नाहीयेत त्या. गायत्रीजी, 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 दार उघडा. ऋषी, सगळं करून झालंय रे, हे सगळं करून झालंय, काहीच होत नाहीये. मीरा, मीरा, मला वाटतं दरवाजा तोडावा लागेल. तोड मग. गायत्रीजी,
गायत्रीजी गायत्रीजी काय झालं? ऋषी ऋषी पाणी आण, मॅडम please. मॅडम गायत्रीजी मॅडम. काय झालं? गायत्रीजी गायत्रीजी मीरा, हे पाणी. हो गायत्रीजी 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 काहीच होत नाहीये ऋषी. मीरा गायत्रीजी मला वाटतं आपण त्यांना हॉस्पिटलला नेलं पाहिजे. हो हो हॉस्पिटल? देवा परमेश्वरा, अहो पण हे कसं शक्य आहे? नाही नाही, सकाळी जेव्हा मी बोलले तेव्हा सगळं काही ठीक होतं, मग असं अचानक? बरं बरं मला सांगा, डॉक्टर काय म्हणाले? बरं ठीक आहे, तुम्ही फोन ठेवा, तुम्ही फोन ठेवा, मी येते. हो, आणि जर तिला शुद्ध आली ना तर तिला सांगा मी विचारत होते. दर अर्ध्या तासाला मला प्लीज फोन करत जा, कळवत जा मला तिच्याबद्दल. हा, ठेवते फोन. निराशा, अगं काय? अभि, काय झालं? ऋषी काय झालं असेल रे त्यांना? काही सिरियस प्रॉब्लेम तर नसेल ना? मीरा तू काळजी करू नकोस, काही सिरियस प्रॉब्लेम नसेल. डोंट वरी. खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. मला तर खरंच कळत नाही कुठे गेली ती कुंडली. अरे सोफ्याच्या खालीच तर टाकली होती, मग गायब कशी होईल? तेवढी जीवावर उधारून शोधली होती मी ती, आणि आता कशी गायब झाली ती? मला सांग, मला सांग, तुमच्या घरात भुताटकी तर नाहीये ना? नाही, आमच्या घरात भूत आहेत, पण भूताटकी नाहीये. पण मला खरंच कळत नाहीये की आबांची कुंडली गेली कुठे? तुझी जाऊ कुठे? घाबरतेस का एवढी? हे बघ, मी म्हंटल तुझी जाऊ, तिला सापडली असेल का ती कुंडली? कारण हे बघ, ही गोष्ट आपल्या तिघींशिवाय कुणालाही माहिती नाहीये. आणि जेव्हा ती कुंडली हरवलेली तिच्या लक्षात आलं असेल, तेव्हा साहजिकच तिने शोधाशोध सुरू केली असेल, आणि मग तिला नाही नाही, त्यांना जर माहिती आहे तर त्या एवढा वेळ गप्प नाही बसल्या असत्या. घराचं छप्पर शाबूत आहे म्हणजे नक्कीच काहीच माहित नाहीये त्यांना. म्हणजे त्यांना माहिती असतं ना तर आतापर्यंत त्या बाईंनी तमाशा केला असता. मग कुठे गेली कुंडली? मला वाटतं कुणाच्या दुसऱ्याच्या हातात लागली. आबा हे तुमचं आहे का? काय रे? अरे, ही तर माझी जन्मपत्रिका आहे. तुम्हाला कुठे मिळाली? माझा बॉल सोफ्याखाली गेला होता, तो काढायला मी गेलो तेव्हा दिसली. माझी जन्मकुंडली सोफ्याखाली कशी गेली? गेली असेल. आबा आबा, आमच्या बाई म्हणतात मिळालेल्या वस्तूवर ज्या व्यक्तीचं नाव असतं ती त्याला परत करावी. बरोबर, अगदी बरोबर सांगतात तुमच्या बाई. आबा हे तुम्ही काय करताय? हे ना, आता बाप्पा पुढच्या वर्षी परत येतील की नाही, मग त्यावेळेला परत हे सगळं सामान काढायचं, पण तोपर्यंत हे नीट ठेवायचं. आबा आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करू? हो, करा ना. एक काम करा, आता ही आहे ना, हे तुम्ही. आबा. काय रे? जरा एक प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम? आबा, अभिलाषाच्या आईला हार्ट अटॅक आलाय. अरे बापरे. मी तिला कोल्हापूरला घेऊन जायला निघालोय. तुम्ही निघा लगेच. बाबा आता आपण आजीकडे जाणार ना? नाही ग बेटा,
मी आणि आईच फक्त जाणार आहे. आजीची तब्येत खराब आहे ना आपल्या. तुम्ही तिघी आबांसोबत आणि छोट्या आई बरोबर राहाल ना नीट? रे ही अभिलाषा अगदी खचून गेली असेल रे. हो ना आबा. अहो ती इतकी रडते फोन आल्यापासून. म्हणजे आता सुद्धा बॅग भरते पण ती रडतच. मी तिला किती समजवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकतच नाही माझं काही. अरे नाही नाही, तिला काही बोलू नकोस. अशा वेळी वाईट वाटणं, रडणं खूप स्वाभाविक आहे. ती आईच्या बाबतीत खूप हळवी आहे रे. तू एक काम कर, तू तिला घेऊन जा आणि तिकडे पोहोचलास ना की निदान एक SMS कर आणि लागतील तेवढे दिवस तू तिथे थांब तिच्या बरोबर. हो. काय आहे, त्या अभिलाषाचे भाऊ ना अडनिड्या वयातले. तू तिथे असलास ना की तिला आधार वाटेल. अशा वेळी आपलं माणूस जवळ असलं ना की खूप बरं वाटतं. चल मी येतो, मी अभिलाषाला जरा समजावून सांगतो. आणि आपल्या कुलदेवतेचा अंगारा घ्यायला विसरू नकोस जाताना. चला चला रे पोरांना. मीरा तू बस इथे, रिलॅक्स बस. काका तुमचे किती पैसे झाले? 3,000 रुपये. एक मिनिट. नंतर दिले तरी चालतील. हो तुमची आधीच खूप मदत झाली आम्हाला. ठीक आहे, कसली मदत? कर्तव्य आहे ते माझं. थँक्यू काका. ठीक आहे. डॉक्टरांनी तुम्हाला आत बोलवलंय. चल. डॉक्टर काही प्रॉब्लेम आहे? अपेंडिक्स फुटलंय. मला असं वाटतं मध्ये बराच वेळ गेलाय त्यामुळे ते फ्लुइड त्यांच्या शरीरात पसरलंय. अहो विषारी असतं ते. आपल्याला लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. फॉर्मॅलिटी म्हणून तुम्हाला काही पेपर साईन करावे लागतील आणि एक काम करा, तुम्ही कॅश काउंटरला साधारणतः 50,000 रुपये जमा करा. या संपूर्ण ट्रीटमेंटला आपल्याला 1.5 लाख रुपये खर्च येईल. तुम्ही पैशाची काही काळजी करू नका, त्याची व्यवस्था होईल. पण तुम्ही ऑपरेशन करा लवकर. ठीक आहे, आय विल ट्राय माय बेस्ट. पण मला एक सांगा की कोण आहेत त्या, तुमच्या आई की सासूबाई? नाही तसं नातं नाही आमचं त्यांच्याशी, पण त्या आमच्या भाडेकरू आहेत. म्हणजे फक्त माणुसकीचं नातं आहे आमचं. चांगलं आहे. पण काय माहिती का, हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी जवळच्या नातेवाईकांची गरज असते. माणुसकीचं नातं त्या ठिकाणी उपयोगाचं नाही. ऑपरेशनच्या आधी आम्ही जे काही पेपर साईन करतो त्यावर जवळच्या नातेवाईकांची सही लागते. त्यामुळे तुम्ही त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि बोलवून घ्या. हो. पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो की आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. बोला सिस्टर. मीरा, त्यांचं कोणी जवळचं नातेवाईक माहिती आहे का तुला? नाही रे, त्या कधीच काही बोलल्या नाहीत आणि मलाही काही माहित नाही. त्या एकट्याच असतात ना. अरे बापरे, मग आता जबाबदारी कोण घेणार? अभिलाषा, अगं नको काळजी करूस. ही जबाबदारी मी घेतो. मी आणि मीरा यांच्या अभ्यासाची, खाण्यापिण्याची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ. कळलं का तुला? तू आता शांत चित्ताने आधी आईकडे जा, तिच्याकडे लक्ष दे. आईची काळजी घे, तिला काय हवं नको ते बघ आणि काहीही लागलं तर फोन कर मला. मी येईन तिकडे. ठीक आहे? काही औषध पाणी काहीही लागलं तर फोन कर. कळलं का? रडू नकोस. मुलींनो, तुमच्या आजीला बरं नाही आहे ना, म्हणून मी जरा जाऊन येते. जाऊ ना? हं? तुमची छोटी आई आहे तुमची काळजी घ्यायला. रोज दूध प्यायचं, अभ्यास करायचा, पसारा नाही करायचा. काळजी घ्या हा तुमची. अभिलाषा, पुरे आता उशीर होतोय, आपण निघूया. आबांना त्रास देऊ नका. हं? हो, अगं का रडतेस? तुला रडताना बघून या मुली सुद्धा रडवेल्या झाल्यात बघ. रडू नकोस. चल शांतपणे जा. आबा, मीराशी जरा बोलायचं होतं. ती कुठे? काय झालं? काय बोलायचंय? जाऊ दे आबा, तुम्ही घराची काळजी घ्या, तुमचीही काळजी घ्या. तू निघ. चल. येते आम्ही मुलींना.
तुमच्या आई की सासूबाई? नाही तसं नातं नाही आमचं त्यांच्याशी, पण त्या आमच्या भाडेकरू आहेत. म्हणजे फक्त माणुसकीचं नातं आहे आमचं. हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी जवळच्या नातेवाईकांची गरज असते. माणुसकीचं नातं त्या ठिकाणी उपयोगाचं नाही. हॅलो सिटी हॉस्पिटल. ऋषी तू डॉक्टरांना सांग ऑपरेशन सुरू करा. मी कन्सेंट फॉर्मवर सही करायला तयार आहे. लवकर कर. मीरा एक मिनिट. काय झालं? वेडी आहेस का? हे बघ, इमोशनल होऊन हे असं काहीच्या काही निर्णय घेऊ नको. तुला त्या कितीही जवळच्या वाटत असल्या तरी त्यांचं आणि आपलं काही नातं नाहीये हे मान्य कर. आणि समजा आपण त्यांना मदत केली आणि देव न करो काही बरं वाईट झालं, त्यांचा कोणी नातेवाईक येऊन उभा राहिला तर आपण काय उत्तर देणार आहोत? बरं, ह्या सगळ्या प्रोसिजर मध्ये त्यांचे नातेवाईक शोधण्यामध्ये आपल्याला उशीर झाला आणि गायत्रीजींना काही झालं, त्याला काही झालं तर काय करणार होत आपण? मीरा, तुला कळतंय का? हे बघ आपण दोघे आहोत ना इथे. आपण निर्णय घेऊयात ना. आपल्याकडे वेळ नाहीये ऋषी, प्लीज समजून घे. तू घरी जा आणि पैसे घेऊन ये. मी बघते काय ते. मीरा, तू माझं ऐक. तू माझं ऐक. आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही आता ऋषी. मीरा, पण असं ऋषी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी इमोशनल होऊन अजिबात निर्णय घेत नाहीये. हाच एक शेवटचा पर्याय आपल्याकडे. प्लीज लवकर जाऊन पैसे घेऊन ये. प्लीज लवकर जा. एक्सक्यूज मी, मला पेशंटचा कन्सेंट फॉर्म हवाय ऑपरेशनसाठी. एक मिनिट. मॅडम हा फॉर्म आहे. इथे पेशंटचं नाव वगैरे लिहा आणि इथे तुमचं आणि पेशंटचं काय नातं आहे ते ह्या फॉर्मवर लिहा. थँक्यू. आपण इतक्या वेळेला भेटलो, मी नावच नाही विचारलं. तुमचं नाव? गायत्री देशमाने. तू काय व्यवस्था करणार ग? आमचं जुनं घर आहे, रिकाम आहे, छान आहे, स्वच्छ ठेवलेलं, तुम्हाला आवडेल. माझं काम आहे ते. मी मुलांसाठी पिकअप व्हॅन चालवते. फार जबाबदारीचं काम असतं मुलांची ने आण करायचं म्हणजे. पेशंटशी नातं? मनासारख्या सासूबाई मिळाव्यात म्हणून आशीर्वाद मागणारी तू बहुतेक पहिलीच सून असशील. इतक्या आतुरतेने तू सासूबाईंची वाट बघते जसं काही घरात सासूने आईच येणार आहे. तसंच समजा. ठीक आहे, मी तुला आशीर्वाद देते. तुला तुझ्या मनासारखी सासू मिळेल. हो, तुला काय माहितीये का आयुष्य काय असतं आणि नाती काय असतात? ती माणसं एकटी का राहतात, त्यांच्या आयुष्यात एकटेपणा का येतो याची कल्पना आहे तुला? नाती आणि आयुष्याच्या गोष्टी सांगते मला. सासूबाई नमो नमः.